स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात। शिरपूर येथे मुख्यमंत्री दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। काळे झेंडे दाखवून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले। काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली। दरम्यान यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। कम्युनिस्ट पक्ष आणि आपल्या धुळे जिल्हा जागृत मंचच्या सरोजा मॅडम, अनुभवी युवा संस्थेचे आपले राठोड त्यांचे कार्यकर्ते, आज आपण लोकशाही मार्गाने आपल्या शिरपूरमध्ये देवेंद्र फडणवीस येत असताना आपल्या मागण्या तरी काय होत्या की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफ द्या। या युती सरकारने निवडणुकीच्या वेळेस असं आश्वासन दिलं होतं की सर्व शेतकऱ्यांचा 7/12 पुरा करू, परंतु कर्जमाफी जरी दिली तरी आजपर्यंत ती शेतकऱ्यांना मिळाली नाही। त्याच्यात अनेक अटी शर्ती आहेत। म्हणून आजची प्रमुख मागणी होती की शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करा। त्यानंतर संजय गायकवाड यांनी नुकतंच शिवाजी कोण होता आहे गोविंद पानसरे यांचे लिखित पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना 12:50 दारू पिऊन अशी शिव्या दिल्या आणि त्या आई बहिणींवर दिल्या। म्हणजे हे शिवाजी महाराज एक आया बहिणीचं हे होतं, तारणहार होतं, आणि हे आता युती सरकारचे आमदार, शिवसेनेचे आमदार आया बहिणीवर शिव्या देतात। म्हणून त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आपण मागणी करत आहोत। तिसरी मागणी अशी होती की या केंद्र सरकारने हमीभावाचा कायदा झाला पाहिजे, परंतु अजून हमीभावाचा कायदा झाला नाही। तसंच आज या वनजमीन ज्या आहेत शिरपूर तालुक्यामध्ये 12,000 लोकांना पट्ट्याची वाटप झालेलं आहे, अजून 10,000 लोक प्रलंबित आहेत। त्यांचं सरकार अजून त्यांना 7/12 देत नाही। या महाराष्ट्र राज्य किसान सभेने सांगवी ते धुळे पायी मोर्चा काढला होता, तरी सुद्धा अजून त्यांना 7/12 मिळत नाही। त्यांच्याकडे त्या जमिनीचं पीक पाणी लागत नाही, त्यांना ते जमिनीचं जे कार्ड असतं ते मिळत नाही। अनेक योजनेपासून ते वंचित आहे। जमीन आहे पण 7/12 नाही, असं हे सरकार आहे। हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे। आणि आज शिरपूरमध्ये जे देवेंद्र फडणवीस आलेले ते जनतेसाठी आलेले आहेत। ते अमरीभाईचे ज्या संस्था आहेत त्या संस्थांचं उदो करण्यासाठी आलेले।